रावेर लोकसभा मतदारसंघातील लढत आता स्पष्ट झाली आहे। एनसीपी शरद पवार पक्षाने उद्योगपती श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे। पाटील यांची लढत विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत होणार आहे। रावेर लोकसभा मतदारसंघातली रखडलेली उमेदवारी अखेर जाहीर झाली। शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांना निवडणुकीचं तिकीट दिलं। पक्षाकडून जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी आणि उद्योगपती श्रीराम पाटील यांची नावे चर्चेत होती। 6 तास झालेल्या चर्चेनंतर श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील उद्योजक आहेत। इरिगेशन आणि इलेक्ट्रिक 2 व्हीलरच्या निर्मितीच्या कंपनीचे श्रीराम पाटील मालक आहेत। मतदारसंघातील जनतेला हवा असलेला विकास करण्याकरता कटिबद्ध असल्याचं श्रीराम पाटील यांनी सांगितलं। पक्षप्रवेश किंवा पक्ष बदलणे हे महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे, मला वाटतं सर्वश्रुत आहे। त्याप्रमाणे खूप काही त्यात मोठा इश्यू त्याचा आणि खूप विषय येणार नाही, परंतु पुन्हा तिकिटासाठी आलो असं का म्हणता येणार। आणि पवारसाहेबांनी माझ्यावरती 2021 मध्ये सुद्धा आपण त्याच्या साक्षीदार आहातच। 2021 सुद्धा माझ्यावरती विश्वास त्यांनी टाकला होता आणि त्या विश्वासाची म्हणजे अचानक नवीन माणसाला बोलवणे आणि नेणे ही खरोखर मोठी गोष्ट आहे। लोकांचे आयुष्य चालले होतं ह्या गोष्टीसाठी, परंतु मला अचानक बोलवणे आणि मला ह्या पदावरती नेणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। श्रीराम पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यांनी एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती। त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली। तर श्रीराम पाटील यांनी कशा प्रकारे उमेदवारी मिळवली हे सगळ्या जनतेला माहिती आहे, असा टोला रक्षा खडसेंनी लगावला। श्रीराम पाटील कोण आहे आणि काय उद्देशाने ते पक्षामध्ये गेले आणि कसं उमेदवारी मिळाली हे सगळं जनतेला माहिती आहे। मागच्या महिन्यात ते आमच्या पक्षात होते, त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये अजितदादांकडे होते, आता लगेच 3ऱ्या महिन्यात राष्ट्रवादीत गेले। फक्त तिकिटासाठी निव्वळ पक्ष बदलायचा असेल तर ती वृत्ती आमची तर नाही। रावेर मतदारसंघाचं रक्षा खडसे गेल्या 10 वर्षांपासून प्रतिनिधित्व करतायत, तर उद्योगपती श्रीराम पाटील यांना मराठा समाज भूषण, उद्योग भूषण असे पुरस्कार मिळालेले आहेत। रक्षा खडसेंच्या तुलनेत त्यांचा राजकीय अनुभव कमी आहे। त्यातच एकनाथ खडसेंची लवकरच भाजपमध्ये घरवापसी होणार आहे, त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।